गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तानाजी जाधववर कारवाई करा. नगरसेविका ॲडव्होकेट मानसी लोळगे यांची जिल्हा पोलिसांकडे मागणी. सोशल मीडियावर खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवून बदनामी करणे, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कामात अडथळा आणणे आणि महिला लोकप्रतिनिधींचा अनादर करून धमकावणे या प्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तानाजी आनंदराव जाधव याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका मानसी सतीश लोळगे आणि महायुतीच्या नगरसेवकांनी केली आहे. या संदर्भात आज कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कारवाई करण्याबाबतचे लेखी निवेदन दिले. यानंतर बोलताना नगरसेविका मानसी लोळगे म्हणाल्या की आज महायुतीच्या इथे सर्व महिला तसेच आपले जे पुरुष हे सगळे जण नगरसेवक नगरसेविका इथे येण्यामागचं कारण असं आहे की मी प्रभाग क्रमांक 19 मध्ये निवडून आल्यानंतर ना आमच्या प्रभागामध्ये एक तानाजी जाधव नावाचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्या व्यक्तीने आमच्या भागात माझ्या विरुद्ध असू देत किंवा अनेक नगरसेवक नगरसेविकांच्या विरुद्ध त्याने अनेक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावरती टाकलेले आहेत. सोशल मीडियावर एकतर असं महिलांचं शूटिंग करून टाकणंच अन्यायकारक आहे, बंधन म्हणजे ते टाकूच शकत नाही. हा झाला आमचा एक प्रश्न. त्यानंतर तो आमच्या प्रशासकीय कामात शासनाचे जी कामं आहेत म्हणजे कचरा उठाव करणे, त्यासाठी जे येणारे आपले ट्रॅक्टर आहेत, कचरा गाड्या आहेत, या वारंवार तो त्या गाड्या थांबवून त्या गाड्यांच्या चालकांच्या किल्ल्या काढून घेणे असले प्रकार करत होता. तर ह्या सर्व गोष्टी गेले 3-4 महिने आम्ही सहन करत आहोत. परंतु आता एक लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर आज आम्ही सर्व महायुतीच्या सर्व नगरसेवक नगरसेवकांनी ठरवलं पोलीस आयुक्तांना आपण ह्याच्या अगेन्स्ट तक्रार द्यायची आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो होतो. त्या दरम्यान आम्हाला पोलीस उपनिरीक्षकांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्या अगेन्स्ट जी काय असेल ती व्यवस्थित आम्ही ऍक्शन घेऊ व त्या व्यक्तीला काही प्रशासन करू असं आम्हाला सांगितलेलं आहे. कठोर आज आम्ही या ठिकाणी सर्वजण त्या तानाजी जाधव या व्यक्तीच्या अगेन्स्ट कंप्लेंट देण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटलो आहोत आणि पोलीस अधीक्षकांनी आम्हाला त्याच्या अगेन्स्ट आम्ही कठोर कारवाई करू अशी ग्वाही दिलेली आहे. तानाजी जाधव ही व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या विरुद्ध खोटा व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करत आहे. यामुळे माझी सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा आणि प्रभागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन तानाजी आनंदराव जाधव याच्यावर कडक कायदेशीर कारवाई व बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.